नमस्कार मंडळी. तर आज होतं पूजा आणि मनोजचं लग्न. आम्ही सकाळी उठून तयारी केली, अंघोळ वगैरे केली आणि सगळं आवरण्यासाठी आम्ही मंगल कार्यालयाकडे जाण्यासाठी निघालो. पूजा आणि मनोजचे मित्र आमच्यासोबत होते. मुंबई म्हटली ना की खरंच वेगळा फील येतो. या बिल्डिंग्ज आणि इथलं सगळं राहणीमान खूप वेगळा आहे पुण्यापेक्षा. तर मी आता आली आहे इथे मंगल कार्यालयावरती, जे जोगेश्वरीला आहे आणि भयंकर ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो आणि आता मला जाऊन तयारी करायची आहे. पटापट आवरूया. मॅडमचा मेकअप सुरू आहे. तर फायनली मी रेडी झाली आहे आणि पूजाच्या काकींनी, नेहा काकींनी मला मस्त साडी नेसून दिली आहे. छान वाटतं. सगळ्यांनी खूप छान हेल्प केली आणि इकडचे सगळेच खूप छान आहे. लग्नांमधली सगळ्यात जास्त आवडती गोष्ट म्हणजे रुखवत. तर मस्त रुखवतीत गोष्टी ठेवल्यात. मला असं वाटतं पूर्वीच्या काळात जेव्हा नवरी मुलगी सासरी जायची तेव्हा त्यांची म्हणजे माहेरकडच्यांची आठवण म्हणून तिला अशा वस्तू बनवून द्यायचे आणि ते पण स्वतःच्या हाताने बनवून द्यायचे. असं रुखवत असतं असं मला वाटतं. पण कुणाला याचं प्रॉपर रिझन माहिती असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून द्या. आणि इथे खूप छान छान असे पदार्थ आणि काय काय वेगवेगळी क्रिएटिव्हिटी केली होती, जी पूजाच्या रिलेटिव्सनेच बनवली होती. आणि नेहा मावशींनी आम्हाला इकडे आणलं आहे आमचे पर्सनल फोटोज काढण्यासाठी. सुंदर वेडिंग लोकेशन आहे. जो कार्यालय पण इतका छान डेकोरेट केलं आहे आणि खरंच वाईब खूप छान येते. अजून लोक आली नाही आहेत, अजून विधी सुरू व्हायचे आहेत. त्याच्यामुळे एकदम सुटसुटीत आणि मस्त सुंदर कार्यक्रम होतो आहे. हा छान म्हणतो, गिटार वाजवतो. आमचा व्हिडिओ बनवला म्हणून आता बनवते. मन्याबाई रेडी झालेला आहे. मला की ना ऑरेंज के ऑरेंज. रुखवत जरा ताटा बाबूच्या पुढे ठेवा, नवर जवळ कोणाच्या पुढे ठेव. फुलाचा ड्रेस आहे का? नवरा मुलगा मंडपात वाट बघतोय. अजून पूजाची तयारी सुरू आहे. ग्रँड एंट्रीची तयारी होते. रॅम्प वॉक. नवरी मुलीचं आणि नवऱ्या मुलाचं फोटो सेशन सुरू आहे आणि आता जेवण पण सुरू झालं आहे, म्हणून आम्ही आता जातोय. जेवण केलंय आणि संकेत म्हणतात जाऊन पेमेंट कर. त्याला वाटलं तर मेसवरती
पुण्याच्या जाम हसायला त्याला वाटलं तर मेसवरती आहे पुण्याच्या. मला म्हणतं जाऊन पेमेंट कर जेवणाचं. पूजाच्या लग्नातलं जेवण खूप सुंदर होतं. अंजीर बासुंदी होती आणि पोटभर जेवण झालंय. आता आम्ही इथून निघतोय. तर मी मंगल कार्यालयामधून आता जोगेश्वरी स्टेशनला आली आहे. जोगेश्वरी स्टेशन तिथून 1.5 किलोमीटर होतं. सो वी डिसाईड की तिथून एक ऑटो पकडूया आणि येऊया. पण ऑटो मिळत नव्हती, सो मी पुढे पुढे चालत आलो. तर मग मला दिसलं की 1.2 किलोमीटर आहे. मी एक ऑटो पकडली आणि त्या माणसाने म्हणजे आम्हाला मॅपमध्ये दिसते की इकडे टर्न करायचं आहे. त्याने फ्लायओव्हरवरती गाडी घातली आणि फिरून आम्हाला जोगेश्वरीच्या 1-2 नंबर प्लॅटफॉर्मच्या इथे आणून सोडलं. ते पण थोडं दूर. आता एवढं फिरल्यानंतर आता त्याला काही बोलताही नाही आलं. तिथे गेल्याच्या नंतर म्हणजे मला माहिती होतं की 5-6 नंबर प्लॅटफॉर्मला लागणार आहे ट्रेन आणि ते 1-2 प्लॅटफॉर्मपासून आम्हाला तेवढंच डिस्टन्स इथपर्यंत चालत यावं लागलं. तर आम्ही असे 26 रुपये देऊन आम्ही मजदुरी केली आहे पुन्हा चालण्याची. तेवढंच डिस्टन्स वाट लागली आहे पूर्ण. आणि हा पोरगा ज्याला ट्रेन फोबिया आहे जो ट्रेनमधून यायला ज्यासाठी कंटाळतो, आज मी त्याच्यासोबत तेच घडवलं आहे. सॉरी संकेत. तर वेळात वेळ काढून आम्ही पूजा आणि मनोजच्या लग्नासाठी गेलो होतो. ते दोघंही आमचे खूप जास्त जिवलग मित्र आहेत आणि त्यांच्या आयुष्यातला हा खूप मोठा दिवस होता, कारण त्यांचं स्ट्रगल आम्ही जवळून बघितलं होतं. या लग्नात उत्साहाने सहभागी झालो, नवनवीन लोकांशी भेटलो, नवीन मित्र झाले, नवीन फॅमिली झाली आणि पुण्याच्या निवांत आयुष्यातून हे मुंबईचे 2 धकाधकीचे जीवन जगलो. मलाही माझ्या फॅमिलीला, श्रीशू बाळाला, माझ्या आईला भेटता आलं, टाईम स्पेंड करता आला आणि एवढ्या सगळ्या मेमरीज घेऊन आम्ही रिटर्न निघालो पुण्याला. तर आत्ता वाजले आहेत 4 आणि आता मी मुंबईमधून निघालो आहे. CSTला गाडी लावली होती काल आणि जोगेश्वरीवरून येऊन CSTवरून गाडी पिक करून आता आम्ही चाललो आहे. त्याच्या आधी आम्ही पेट्रोल टाकून घेतो म्हणजे रस्त्यामध्ये कुठे थांबायची गरज नाही आहे. थोडी संध्याकाळ त्याच्यामुळे ऊन कमी आहे आणि बऱ्यापैकी जाऊ शकतो. आता काल येताना बरेच स्टॉप झाले, तर यावेळेला स्टॉप जास्त घ्यायचे नाही आहेत आणि लवकर पुण्यात पोहोचायचं आहे. तर आता मी वडाळ्याच्या पेट्रोल पंपच्या इथे थांबलो आहे. तर आम्ही आमचा सेकंड ब्रेक म्हणजे डायरेक्ट वडाळ्यावरून आलो आहे लोणावळ्याला, कारण भूक लागले आणि आता पाय गेले आहेत, कारण 2.5-3 तास आम्ही कंटिन्यू ट्रॅव्हलिंग केलं आहे. आणि आता आम्ही थांबलो आहे पाटीलवाडा चुलीवरचं जेवण इथे थोडंसं खाऊन घेतो. वा पाटील. तर संकेतने घेतले आमरस थाळी. मस्त आमरस आहे, कुरड्या वगैरे सगळं आहे त्याच्यामध्ये. आणि मी घेतले चिकन थाळी. फ्राईड चिकन आहे, रस्सा चिकन आणि सुकट दिलेलं आहे. आणि इथे मी माझा व्लॉग संपवते. व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.